2 दिवसात रशिया युक्रेन युद्ध थांबवू अशी वल्गना करून सत्तेत आलेले अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चांगलेच वैतागलेले आहेत। 50 दिवसात युद्ध थांबवा नाही तर सेकंडरी टॅरिफ लावू अशी धमकीच त्यांनी दिलेली आहे। मात्र त्यांच्या या धमकीमुळे युद्ध थांबण्याची शक्यता कमी आणि नवं युद्ध सुरू होण्याची भीतीच अधिक आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनशी सुरू केलेल्या युद्धाला आता 3 वर्ष उलटली आहेत। गेल्या 3 वर्षात रशियाने युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान घडवून आणलंय। युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे। जीवितहानी न करता मालमत्तांची हानी करण्यावर दोन्ही देशांनी भर द्यायला सुरुवात केली आहे। दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी सगळ्या जगातून प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यात यश काही येत नाहीये। त्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेकंडरी टॅरिफची धमकी दिली आहे। जर पुढील 50 दिवसात समझोता झाला नाही तर आम्ही सेकंडरी टॅरिफ लावू आणि ते बंधनकारक असेल। मला अशी आशा आहे की आपल्याला तिथपर्यंत जावं लागणार नाही, पण मी गेल्या काही दिवसात फक्त बोलणं ऐकतोय आणि तिकडे तुम्ही कीवमध्ये जाऊन मिसाईल हल्ले करता, 60 लोकांचे बळी घेता। हे थांबलं पाहिजे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी ज्यावेळी दिली त्यावेळी त्यांच्यासोबत नाटोचे महासचिवही होते। नाटो म्हणजे युरोप आणि अमेरिका यांना जोडणारा दुवा मानला जातो। शिवाय नाटोची स्थापनाच रशियाला विरोध करण्यासाठी झाली आहे। त्यामुळे अमेरिकेच्या प्रस्तावाला नाटोच्या महासचिवांनी पाठिंबा दिला नसता तरच नवल। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काय म्हटलंय ते नीट समजून घ्या। जर रशिया युद्ध थांबवण्यास तयार नसेल तर ते 50 दिवस थांबतील आणि जर युद्ध थांबलं नाही तर भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांना मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागतील। म्हणून माझी या देशांना विनंती आहे, विशेषतः जे दिल्लीत राहतात, जे बीजिंगमध्ये, त्यांना माझं सांगणं आहे, जर तुम्ही यात लक्ष घातलं नाही तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। म्हणून दिल्लीतनं किंवा बीजिंगमधनं किंवा ब्राझीलमधनं पुतिन यांना फोन करा, सांगा आणि शांती प्रक्रियेविषयी गांभीर्याने विचार करा, कारण तुम्ही तसं केलं नाही ना तर त्याचा फटका आम्हाला बसणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत स्मार्ट खेळी केली आहे। तिकडे रशियातील सामान्य नागरिकांमध्ये याविषयी तीव्र भावना व्यक्त होत आहेत। ट्रम्प यांच्या धमक्यांना रशियाचे प्रमुख फारसे भाव देणार नाहीत अशी भावना मॉस्कोतले नागरिक व्यक्त करतात। जर युद्ध थांबलं नाही तर त्यांची लोकप्रियता कमी होणार आहे। त्यांना शांतीदूत व्हायचंय। त्यांना असं वाटतं की ते शिटी वाजवतील आणि मग सगळे एका रांगेत उभे राहतील, पण तसं होणं अशक्य आहे। आम्ही आमच्या देशाचं नेतृत्व एका विचारी माणसाच्या हाती दिलंय। ते आणि त्यांची टीम बघेल नेमकं काय करायचं। रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांती प्रक्रिया तुर्कीत सुरू झाली। त्यांच्या 2 बैठका झाल्या, पण युद्धकैदी परत देण्यापलीकडे दोन्ही देशांमध्ये कोणतंही एकमत झालेलं नाही। उलट एकीकडे दोन्ही देशांचे प्रतिनिधी शांतीच्या वाटाघाटी करत असताना दोन्ही देश एकमेकांवर ड्रोनने हल्ले करतच आहेत। रशियानं तर कीववर आतापर्यंतचे सर्वात मोठे हल्ले केले। एकीकडे ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी त्याचे उलटेच परिणाम होताना दिसतात, कारण ट्रम्प शांतीसाठी प्रयत्न करताना धमकीची भाषा वापरतात। आता हे सेकंडरी सँक्शन्स म्हणजे अशा प्रकारे काम करतात की तुम्ही जर रशियाशी तेलाचा व्यवहार करणार असाल तर ज्या बँका त्याच्यासाठी पैसे पुरवतात त्यांना अमेरिका आणि कदाचित युरोपीय देशांशी व्यवहार करता येणार नाहीत, किंवा ज्या कंपन्या रशियन तेल विकत घेऊन त्याच्यावर आपलं उत्पादन करून निर्यात करणार असतात त्यांना हे निर्यात करता येणार नाही। पण अर्थातच हे शोधणं खूप अवघड आहे, कारण मागे पण इराणच्या बाबतीत असं झालं होतं की त्यातल्या ज्या बँका असतात त्याच्यात भारत त्या वेगळ्या बँका काढू शकतो की ज्या बँकांचे अमेरिकेत किंवा युरोपशी व्यवहार नाही आहेत। त्याच बँकांच्या थ्रू रशियाला पैसे दिले जाऊ शकतात किंवा बार्टर एक्सचेंजची काहीतरी सोय केली जाऊ शकते, त्यामुळे तो विषय नाही आहे। पण दुसरीकडे अशा प्रकारचे निर्बंध काम करणार का? कारण एकूणच ट्रम्प यांची धरसोड वृत्ती लक्षात घेता आणि एकूणच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीन, भारत किंवा अशा देशांकडनं आयात केला जाणारा माल त्याचा एक क्वांटिटी बघता असे सँक्शन्स, असे निर्बंध काम करणार नाहीत असं बऱ्याच तज्ञांना वाटत आहे। युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबेल तेव्हा थांबेल। जगात या निमित्तानं नवं शीतयुद्ध मात्र सुरू होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे। नाटो विरुद्ध ब्रिक्स अशी ही लढाई उभी राहण्याची भीती व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।